भारती विद्यापीठच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मी आता सध्या लेक्चरर म्हणून काम करते. ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी आणि वास्तू ह्या तिन्हींवरती मी आता सध्या काम करते. आय हॅव डन मेनी वास्तू प्रोजेक्ट्स ॲज वेल. अजूनही काही लोकांकडे असं आहे की अरे अंधश्रद्धा आहे, ही जी लोक काही असं म्हणतात तीच लोक आहे की सकाळी पेपर उघडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा दिनविशेषामध्ये आपलं भाग्य आजचं काय ते बघतात. मला असं वाटतं की इच्छा असेल तर तुम्हाला मार्ग आणि वेळ ते बसवता येतं. केलं तर जास्तीत जास्त अटेम्प्ट 2 त्यातनं पर्याय निघतील. एक तर यू विल फेल और यू विल सक्सीड. पण जर का तुम्ही तो अटेम्प्ट केलाच नाही तर एक निर्णय होईलच की तुम्ही त्यात उतरू शकणार नाही, बिकॉज यू विल नॉट टॅप इन टू युअर हायेस्ट पोटेन्शियल. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्याबरोबर सुपर्णा नाईक मॅम आहेत. वेलकम मॅम. मॅम, तुमची ओळख करून द्याला मला. नक्कीच. श्री गणेशाय नमः. कारण आपण प्रत्येक कार्याची सुरुवात गणपतीच्या स्मरणाने करतो. माझं नाव सुपर्णा शिरीष नाईक. मी मूळची पुण्यातलीच. बेसिकली माझं जे एज्युकेशन आहे, सो मी BE कम्प्युटर आहे. त्यानंतर मी मास्टर्स केलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. भारती विद्यापीठच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मी आता सध्या लेक्चरर म्हणून काम करते. ओके. कम्प्युटर सिक्युरिटी, कम्प्युटर नेटवर्किंग अँड फॉर दॅट मॅटर ऑल द सब्जेक्ट्स जे काही कम्प्युटर्समध्ये आहेत. सो माय बेसिक डोमेन इज इन टू दॅट. आणि हे सर्व करत असताना बिंग फ्रॉम द इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड एक थोडासा वेगळा असं वळण माझ्या करिअर म्हणण्यापेक्षा एक थोडंसं पर्सनॅलिटीला असं मिळालं की एक्झॅक्ट त्या पॉईंटची सुरुवात सांगता येणार नाही, पण मे बी अ डेकेड बॅक, एक 10 वर्षापूर्वी मला अचानक असं की एक ज्योतिषशास्त्र वगैरे ह्यामध्ये आवड निर्माण झाली. आणि तेव्हापासूनच एक पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आणि असं करत करत त्या आवडीचं आता त्या प्रोफेशनमध्ये कधी रूपांतर झालं ते मला कळालं नाही. कारण की असं म्हणतात की सुरवंटाचं फुलपाखरू होणं ही एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. बरोबर. त्याचं एक असा ट्रिगर किंवा हे आपल्याला सांगता येत नाही. बरोबर. तर तसंच माझ्याही बाबतीत झालं की मला असं एखादा पॉईंट पिन पॉईंट करून सांगता येणार नाही की ह्या पॉईंटपासून माझी सुरुवात झाली. सो इट वॉज अ ग्रॅज्युअल प्रोसेस. आणि आता ऑल द मोडॅलिटीज लाईक ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी आणि वास्तू ह्या तिन्हींवरती मी आता सध्या काम करते. आय हॅव डन मेनी वास्तू प्रोजेक्ट्स ॲज वेल. न्यूमरोलॉजी म्हणजे अंकगणित शास्त्र. बरोबर. आणि सांगायला मला ह्याचा आनंद होतो की ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी ह्या दोघांकडे फार वेगळ्या प्रकारे बघितलं जातं. बरोबर. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काहीतरी सायन्स आणि ती फार इंटेलेक्च्युअल गोष्ट आहे असा टॅग होतो. आणि ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे अजूनही काही लोकांकडे असं आहे की अरे अंधश्रद्धा आहेत आणि हे कुठे वर्क होतं. बरोबर. तर माझं ह्या सगळ्यांना हेच म्हणणं आहे की ही जी लोक काही असं म्हणतात तीच लोक आहे की सकाळी पेपर उघडल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा दिनविशेषामध्ये आपलं भाग्य आजचं काय ते बघतात. तर त्यामुळे लपून लपून सगळेजण आपलं बघत असतात. काही लोक ओपनली एक्सेप्ट करतात, काही लोकांना अजूनही एक्सेप्टन्स नाहीये तेवढा. पण माझं असं आहे की आय एम व्हेरी ओपन अबाउट दिस बिकॉज आय फील दॅट दिस इज द सायन्स. आणि बिंग अ सायन्स स्टुडंट अँड लॉजिकल माइंडसेट पर्सन, मला असं वाटतं की मी स्वतः ॲस्ट्रॉलॉजीकडे ॲज अ एनर्जी सायन्स म्हणून बघते. सो आता माझा हा प्रवास असा आहे. ओके. घरी कोण कोण असतं मॅम तुमच्या? घरी मी, माझे आई बाबा की जे माझे स्ट्रॉंग पिलर्स आहेत. कारण की माझ्या ह्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे. जेव्हा आपण आपल्या पूर्ण ब्लड लाईन मध्ये म्हणा किंवा नात्यांमध्ये कारण आमच्या नात्यामध्ये असं बॅकग्राऊंड असलेलं कोणी नाहीये की जो इंजिनियर आहे आणि अचानक ज्योतिषशास्त्राकडे वळलाय. सो अपॅरेंटली मला असं वाटतं की पूर्ण माझ्या कम्युनिटीमध्ये आय एम द ओनली पर्सन हू इज इन टू दिस ॲस्ट्रॉलॉजी आणि ह्यामध्ये. बरोबर. त्याचबरोबर मी आता जे मेन्शन केलं की आईबाबांचा वाटा काय आहे, तर दे हॅव बीन लाईक ऑलवेज बींग अ सपोर्ट सिस्टीम. माझ्या आईने काही वर्षांपूर्वी, त्याला बरीच वर्ष झाली, मला न सांगताच एनरोल केलं होतं पुणे सकाळमध्ये. या ब्युटी क्वीन मॉन्सून क्वीन स्पर्धा होती आणि आय डिडंट न्यू अबाउट इट. आणि शी वॉज कॉन्फिडंट की तू हे करशील म्हणून तिने न सांगता केलं. आणि आय वॉज लिटल बिट ॲप्रिहेन्सिव्ह की मला हे जमेल नाही जमेल, कारण की एक टिपिकल मराठी घरातल्या मुलींना अजूनही थोडंसं एक आपल्याबद्दल बरोबर नाही म्हटलं तरी थोडासा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स नाही म्हणणार, पण जमेल की नाही वगैरे. शी वॉज कॉन्फिडंट. आणि असं म्हणतो आपण की वाघिणीचं
पिल्लू हे शेवटी पुढे जाऊन वाघच बनतं. बरोबर. तर मग ती म्हणाली नाही तू करशील, आणि काहीच प्रिपरेशन नव्हतं. आय जस्ट लँडेड इन टू दॅट कॉम्पिटिशन, आणि टू माय हे की मी त्याची विनर झाले. आणि मग सकाळमध्ये बरीच प्रसिद्धी मिळाली, आणि हे सगळं मग तो प्रवास त्याही मध्ये चालू झाला. आय डिड कपल ऑफ मॉडेलिंग असाइनमेंट ॲज वेल अपार्ट फ्रॉम दिस. आता मी सध्या रिसेंटली एक तनिष्क ब्रँडसाठीचं पण एक ब्रँड शूट केलं. सो ह्याही सगळ्या गोष्टी त्याबरोबर आहेत. त्याच्याबरोबरच आहेत. हे सगळं मॅनेज करताना वेगळे वेगळे क्षेत्र आहेत सगळे, इंजिनियर, टीचिंग, देन ॲस्ट्रॉलॉजी, देन पॅजंट, कम्प्लीट वेगळे हे आहेत. ते कसं तुम्ही मॅनेज करता? मला असं वाटतं की इच्छा असेल तर तुम्हाला मार्ग सगळं आणि होतं. वेळ ते Yes. बसवता येतं. Yes. तुम्हाला इच्छा असली पाहिजे, Yes. आणि थोडंसं हा एक थोडंसं धाडसी वृत्ती म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की हा एक ॲटिट्यूड की केलं तर जास्तीत जास्त अटेम्प्ट 2 त्यातनं पर्याय निघतील. एक तर यू विल फेल ऑर यू विल सक्सीड. Yes. पण जर का तुम्ही तो अटेम्प्ट केलाच नाही तर एक निर्णय होईलच की तुम्ही त्यात उतरू शकणार नाही कधी, बिकॉज यू विल नॉट टॅप इन टू युअर हायेस्ट पोटेन्शियल. बरोबर. सो मला असं वाटतं की एकदा ते ट्राय करून बघावं, एक जास्तीत जास्त अनुभव तरी मिळेल. येस येस येस. अनुभव, आणि कसं असतं खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण ट्राय केल्या ना, तर त्याच गोष्टी घेऊन जी आपण गोष्ट ट्राय करत असतो त्याच्यामध्ये त्याचा फायदा होतो सगळ्याचा. करेक्ट. म्हणजे आता जस्ट आमच्या एक मॅडम येऊन गेल्या, त्यांचा टीचिंग क्षेत्राचा जो अनुभव होता तो त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये यूज करता आला. सो असं होत नाही कधी की आपण कोणता तरी गोष्ट ट्राय केली आणि ती तशीच फेल गेली. फेल जरी झाली तरी तुम्ही त्याच्यातनं काहीतरी शिकता, काहीतरी अनुभव घेता, महत्वाचा. आणि तो तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये वाढत जातो. करेक्ट. जर काहीच नाही केलं तर मग काहीच आणि नाही मी अजून एक असं सांगायला काय की मी अजूनही त्याच प्रोफेशन म्हणजे टीचिंग प्रोफेशन इज माय प्राईम प्रोफेशन. येस. ह्या सगळ्या गोष्टी मी ॲज अ हॉबी करते, कारण की पु ल देशपांडे खूप छान म्हणतात त्यांच्या ह्या Yes. गोष्टींमध्ये की तुमच्या उदरनिर्वाहाच्या जॉब किंवा नोकरीच्या बरोबर तुमचा एक छंद असावा की जो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सधन बनवेल. पैशाच्या रूपानेच नाही तर तुमच्या इमोशन्स आणि बाकीच्या अनुभवांच्या ह्याने. बरोबर. तर आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट की मी भारतीय विद्यापीठ सारख्या एक नामांकित संस्थेमध्ये काम करते की ज्याचे फाउंडर आपले माननीय पंत पतंगरावजी कदम होते. आणि त्यांचाच वारसा की असं की तुम्ही पुढे जावा आणि यू टॅप इन टू द हायेस्ट पोटेन्शियल. तर मला असं वाटतं की येस, आय एम बीन व्हेरी फॉर्च्युनेट. एस्ट्रॉलॉजी बद्दल अजून काय सांगाल? ॲस्ट्रॉलॉजी बद्दल बरंच काही सांगण्यासारखं आहे. एक तर पहिली गोष्ट, मी ह्याकडे का वळाले तर ह्यामध्ये बऱ्याच माल प्रॅक्टिसेस होताना मी बघितल्या की 90% प्रत्येक जणच येणाऱ्या माणसाला बाबा कसं काय कालसर्प असू शकतो. म्हणजे मला हा फार कुतूहलाचा प्रश्न की आलेल्या माणसाला प्रत्येकालाच, बरं मला हेही मान्य आहे की समस्या नाही असा माणूस नाही, त्यामुळे समस्या ह्या प्रत्येकाला असतात. काहींना आरोग्याच्या, काहींना पैशाच्या बाबतीत, काहींना रिलेशन्सच्या बाबतीत. ॲब्सोल्युटली फाईन. पण प्रत्येकालाच एकच हा एक कसं काय प्रॉब्लेम असू शकतो आणि त्याला एकाच ठिकाणी कसं पाठवलं जातं. तर मला असं वाटतं की हे थोडंसं एक त्याकडे एक वेगळ्या सकारात्मक दृष्टीनं आपण बघायला यायला पाहिजे. सो माझ्याकडे जे काही कन्सल्टेशन्स येतात त्यांना एक थोडंसं ओव्हरव्ह्यू देणं स्ट्रेट फॉरवर्डपणे, आणि ॲट द सेम टाइम त्यांना एक पॉझिटिव्हिटीचा थोडासा एक बूस्ट देणं हे फार माझं एक परम कर्तव्य मानते. कारण की एकतर फिअर ही एक अशी गोष्ट आहे की ज्यातनं तुम्हाला कुठलाही माणूस कुठल्याही लेवलला मॅनेज करू शकतो. बरोबर. आणि मला असं वाटतं की इफ आय एम प्लेस्ड इन टू द पोझिशन की जिथे मी एखाद्याला काहीतरी गाईड करू शकते, सो इट इज माय ड्युटी की त्यांना त्याचबरोबर त्यांच्या पत्रिकेतल्या ग्रहांबरोबर एक थोडंसं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड देणं, सो दॅट दे कॅन टेक अवे सम गुड लेसन. बरोबर. तर ती एक गोष्ट आहे. आणि शनी 7.5 हा एक सगळ्यांचा भीतीदायक आणि तेवढाच कुतूहलाचा प्रश्न आहे की काय एवढी त्या शनीबद्दलची भीती आणि शनीला एवढं का बरं विलन केलं असेल लोकांनी. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही थोडंसं असं बघा की म्हणजे मी स्वतः टीचिंग प्रोफेशनमध्ये आहे, तर शनी इज अ काइंड ऑफ अ टीचर दॅट नोबडी वॉन्ट्स बट एव्हरीबडी नीड्स. तर ह्या टॅगलाईनचा खूप मोठा अर्थ आहे की खूपदा आपले काही कडक शिक्षक होते की नाही तू हे असंच केलं पाहिजे वगैरे. आपल्याला त्यावेळेस त्यांचा भयंकर राग यायचा की का हे मला ओरडतात, का मला शिक्षा करतात वगैरे. पण त्याच वेळेस जर का आपल्या शाळेत जर का त्या गोष्टींसाठी शिक्षा होत गेली नसती तर आतापर्यंत वी हॅव बीन अ स्पॉइल्ड चाइल्ड. तर मला असं वाटतं की त्या वेळेस त्या व्यक्तीला ती शिक्षा मिळाली धडे म्हणण्यापेक्षा, तर माणूस जरा त्यातनं सुधारतो, करेक्टिव्ह मेजर्स घेतो
आणि स्वभावात प्रत्येकाच्याच वाईट गुण चांगले गुण असतात. तर तो ह्या शनै साडेसाती हे तुमचं क्लिन्झिंग प्रोसेस आहे. आणि जेव्हा तुम्ही क्लिन्झिंग मधनं जाता तेव्हा तुम्हाला त्रास हा होणार आहे. तर तुम्ही तो थोडा पॉझिटिव्हली एक्सेप्ट करा. जी टॉक्सिक लोक तुम्ही आतापर्यंत जमा केली होती आजूबाजूला, ती शनी साडेसाती मधनं तुमच्यापासून अचानक लांब जात असतील भांडणामुळे, गैरसमजामुळे, तर तुम्ही त्याकडे असं बघू नका की अरे हा माझा मित्र दुरावला, माझं हे रिलेशन तुटलं. बरोबर. इट माइट नॉट बी फॉर युअर बेटर गुड. आणि हेल्थ प्रॉब्लेम जर का आले तर हेल्थ प्रॉब्लेम येणं हेच एक रिझन आहे. जर का हेल्थ प्रॉब्लेम नाही आले तर तुम्ही डॉक्टरांकडे जाणारच नाही. बरोबर. जोपर्यंत माणसाचा आजार मुरलेला आहे बरोबर. आणि त्याला कळत नाही तोपर्यंत डॉक्टरांचा तो घेणार नाही. सो शनीमध्ये ते सगळे बाहेर येतात आणि मग लोकांना असं वाटतं की त्यातच मला त्रास झाला, तर ते तसं नाहीये. तर हे समजवण्याचा प्रयत्न मी करते. आणि आता सध्या माझं पुस्तकही शनीबद्दल चालू आहे. तुमचा एक आम्हाला रेमेडी सांगाल आमच्या सगळ्या ऑडियन्सला? आता रेमेडी जर का हा एक मोठा विचार केला तर मला असं वाटतं की इमोशन्स मॅनेज करणं ही एक मोठी रेमेडी आहे. बरोबर. कारण इमोशन्स ह्या वर्डचीच फोड अशी आहे की एनर्जी इन मोशन. सो तुमची जी एनर्जी आहे त्याला तुम्ही मोशन कुठल्या प्रकारे देताय. येस. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीबद्दल राग आहे आणि कंटिन्युअसली सबकॉन्शियसली त्याच व्यक्तीबद्दल विचार येतोय. यू ट्राय टू रिप्लेस दॅट थॉट विथ सम गुड थॉट. ओके. ही एक रेमेडी आहे. हाऊ यू डायव्हर्ट युअर इमोशन्स. ही एक बिगट रेमेडी आहे. कारण की कुठला तरी एक टॅग देणं ती सगळ्याला जनरलाइज रेमेडी सूट होत नाही. पण प्रत्येकाला इमोशन्स आहेत, भावना आहेत आणि ती चॅनलाइज करायची प्रत्येकाच्या हातात गोष्ट आहे. ती तुम्ही कधी करू शकता. सो ती चॅनलाइज करणं मला असं वाटतं की तीच बेटर रेमेडी राहील. ओके. मस्त. ॲनिमल लवर आहात मॅम तुम्ही? येस. येस. खूप खूप माझ्या क्लोज फ्रेंड्स आहेत जे ॲनिमल लवर आहेत. काय सांगायला आवडेल तुम्हाला? आताच तुम्ही मला एक ह्या अगोदरचाच प्रश्न होता की रेमेडी काय सांगताल. तर मला असं वाटतं की ज्ञानेश्वरांच्या पूर्ण आपल्याला त्यांच्या अभंगांमध्ये आणि ह्यातनं एक भूतदया हा शब्द खूप मिळतो. की भूतदया म्हणजे नक्की काय. बरोबर. माणसाने माणसांवरती प्रेम दाखवणं, दया दाखवणं, त्यांना मदत करणं हे सगळेजण आपण करत असतो. मला असं वाटतं की प्राणी ना हा अत्यंत दुर्लक्षित भाग अजूनही आहे. कितीतरी स्ट्रीट डॉग्स असे बाहेर बसलेले असतात. आपल्यापैकी किती कॉन्शियस लोक जाताना त्यांच्याकडे बघतात आणि हा विचार करतात की अरे हा बिचारा किती दिवस उपाशी आहे, त्याला किती दिवस पाणी मिळालं नाहीये. खूप कमी लोकांच्या मनात हा विचार येतो. मला असं वाटतं की एवढी मोठी पॉप्युलेशन आहे आपल्याच भारतामध्ये आणि एवढे मोठे स्ट्रीट डॉग्स आहेत आणि नुसते स्ट्रीट डॉग्स नाही, ॲनिमल्स. लेट्स को एक्झिस्ट पीसफुली हा माझा मंत्र आहे. को एक्झिस्ट पीसफुलीचा अर्थ आहे की को एक्झिस्टन्सचा अर्थ असा आहे की तोही एक जीव आहे हे जाणून आपण सगळेच त्या पृथ्वीवरती एक ॲज अ व्हिजिटर म्हणून आलेलो आहोत. तर त्यांचं जीवन आपण अगदी सुसह्य करू शकलो नाही तरी अगदीच त्यांना एक वेळेचं काही जर का देऊ शकलो तर मला असं वाटतं की ते मोर दॅन इनफ आहे. ते ॲज अ रेमेडी म्हणून करावं. एखाद्या भुकेल्याला जर का तुम्ही अन्नाचे 2 घास दिले तर ही सगळ्यात बेटर रेमेडी आहे. तर तेच मी सांगेल. पेटफोर्स सारख्या संस्थेची एनजीओशी पण मी कनेक्टेड आहे की ज्यामधनं मी बरेच रेस्क्यू ऑपरेशन्स आतापर्यंत केलेले आहेत आणि त्यातनं मला आंतरिक सुख मिळतं म्हणून रेमेडी म्हणून मी ते करत नाही. बरोबर. खूप छान वाटलं सुपर्णा मॅम आज तुम्हाला भेटून आणि एवढ्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करताय. एखादं क्षेत्र लोक निवडायला सुद्धा खूप वेळ लावतात आणि करायचं की नाही हा विचार करून ते करतच नाहीत. पण जसं तुम्ही आज आम्हाला सांगितलं की खूप गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत आणि त्याच्यातनं खूप सारे अनुभव घेतले पाहिजेत आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपयोगालाच येणार आहेत. जो तुमचा आजचा कॉन्फिडन्स आणि एनर्जी आहे ती बघून आम्हाला खूप छान वाटलं. थँक्यू सो मच आज तुम्ही आलात. थँक्यू सो मच. थँक्यू.